नसरापूर हे तुमच्याच तुम्ही जिथून येता त्या भोरमधलंच हे गाव आज या सगळ्या नसरापूरच्या ग्रामस्थांना घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. काय मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि काय एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, काय सांगा? माझ्या जन्मभूमी भोर तालुक्यामध्ये नसरापूर गावामध्ये संपूर्ण भोर तालुक्याला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती आणि ती पण 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त त्या दिवशी घडलेली आहे. आणि ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर संबंधित त्या विभागाचे आमचे सरपंच, माझे मित्र आणि लप्पाशी चर्चा केली. ज्यांच्या घरात ती खेळत होती ते माझा मित्र सतीश होता, त्याच्या मुलाशी चर्चा केली, त्याच्या मिसेसशी चर्चा केली आणि वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या गोरगरिबाला न्याय देऊ शकतात असा जनतेचा विश्वास आहे. त्याच दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व ग्रामपंचायतचे लोक, स्थानिक लोक, महिला असतील यांना घेऊन गेलो आणि ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये न्याय मिळाला त्याच धर्तीवरती न्यायालयाला विश्वासात घेऊन, पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन त्याचा तपास करण्यात यावा. तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पुरावे चांगले जमा करावेत. या दृष्टिकोनातून पुरावे जमा झाले. त्यानंतर हे प्रकरण विशेष न्यायालयाची स्थापना करावी आणि विशेष न्यायालयाची पुण्यामध्ये स्थापना करून याच महिन्यामध्ये त्याचा शोध लावण्याचं झाल्यानंतर न्यायालयामध्ये दाखल करण्यात यावं आणि न्यायालयाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही मागणी केली, एक चांगला वकील देऊन न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. परत अशा पद्धतीने भीमा कांबळे नावाचा कुणीही जन्माला येणार नाही अशा पद्धतीचं एक सरकारचा दबदबा असावा. त्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एक विशेष न्यायालयाची स्थापना करून पुण्यातीलच एक चांगला वकील देऊन या प्रकरणामध्ये जो भीमा कांबळे आहे त्याच्या मुलांनी आणि त्याच्या बायकोने पण मला वाटतं सांगितलं आज की त्याला त्याच ठिकाणी मारून टाका, आम्ही बघायला पण येणार नाही. अशा प्रवृत्तीच्या माणसाला ही प्रवृत्ती समाजातून कायमस्वरूपी संपवण्यासाठी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढे अशा पद्धतीने छोट्याशा चिमुकलीवरती पुढे अन्याय होणार नाही. या पद्धतीने शासनाने कायदे बनवावेत अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी माझ्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी स्वतः लक्ष देऊन त्या केसेसमध्ये मी स्वतः लक्ष देऊन वकिलाशी चर्चा असेल, पोलिसांची चर्चा असेल, सर्व चर्चा करून तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल.